राशीन तालुका कर्जत येथे कत्तल करण्यासाठी घेऊन जात असलेल्या 62 गोवंश जनावरांची सुटका। आरोपींच्या ताब्यातून 65,35,000 रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त। स्थानिक गुन्हा शाखा अहिल्यानगरची कारवाई। अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये गोवंश जनावरांची कत्तल करणाऱ्या ठिकाणांची व इसमांची स्थानिक गुन्हा शाखेचे पोलीस निरीक्षक श्री किरण कुमार कवाडी यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हा शाखेतील पोलीस उपनिरीक्षक अनंत सालगुडे, पोलीस अंमलदार गणेश धोत्रे, गणेश लबडे, अतुल लोटके, रोहित यमुल, भाऊसाहेब काळे, चालक अरुण मोरे यांचे पथक तयार करून सदर पथकास गोवंश जनावरांची कत्तल करणाऱ्या इसमांची माहिती काढून कारवाई करण्याबाबत सूचना व मार्गदर्शन करून पथकास रवाना केले। वर नमूद पथक पहाटे कर्जत तालुक्यामध्ये कत्तलखान्यांची माहिती काढत असताना पथकास गुप्त बातमीदारामार्फत राशीन गावामध्ये कुरेशी गल्ले येथे गोवंश जातीचे जिवंत जनावरे कत्तल करण्याच्या उद्देशाने निर्दयतेने टेम्पोमध्ये भरून वाहतूक करण्याच्या तयारीत असल्याची माहिती प्राप्त झाली। सदर माहितीप्रमाणे पथकाने तत्काळ बातमीतील ठिकाणी जाऊन खात्री करता तेथे टेम्पोमध्ये गोवंश जनावरे डांबून ठेवल्याचे दिसून आले। तेव्हा सदर ठिकाणी छापा टाकण्यासाठी जात असताना पोलिसांची चाहूल लागताच तेथील इसम पळून जाऊ लागले। तेव्हा पथकाने त्यांचा पाठलाग करून एक इसम ताब्यात घेऊन त्यास नाव पत्ता विचारला असता त्याने त्याचे नाव फरदीन रफिक कुरेशी असे असल्याचे सांगितले। त्या सदर टेम्पोमध्ये डांबून ठेवलेली जनावरे कुणाची आहेत याबाबत विचारपूस करता त्याने सदरची जनावर अनवर मजीद कुरेशी, साहिल गफार कुरेशी, इरफान उर्फ बबलू माजिद कुरेशी फरार यांचे असून ते एडीसी जिल्हा धाराशिव येथे कत्तल करण्यासाठी घेऊन जात असल्याबाबत कळविले आहे। ताब्यातील इसमांकडून 18,35,000 रुपये किमतीचे 62 गोवंश जनावरे, 47 लाख रुपये किमतीचे 3 वाहने असे एकूण 65,35,000 रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे। आरोपींविरुद्ध कर्जत पोलीस ठाणे येथे प्राण्यांना निर्दयतेने वागविण्याचे कलम 311 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास कर्जत पोलीस स्टेशन करत आहे।